खोट्या आशेवर ठेवायचो नाही. तेच बरं आहे. अरे केस सोपी नाही बाबा. आपण करून करून एवढंच करू शकतो, त्या कर्जदारांच्या तगा द्यायला स्टे आणू शकतो. अरे पण कर्ज तर फेडावं लागेल का नाही? आणि त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं प्रकरण भोवतं की नाही बघ आपल्याला. कागद दादाकडे गेले ना, कसे आडवे येतात बघ. आणि कोर्टात फक्त कागद बोलतो. अरे काय नुसतं ह लावलंय. माझ्या बोलण्याकडे ध्यान आहे की नाही? मल्हार, मी जर आता दुसरं लग्न केलं तर मला शिक्षा होईल का रे? अरे तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हा, या सगळ्या राट गाड्यात तुला दुसऱ्या लग्नाची हौस आली? मस्करी मस्करी केली. गंमत. सत्यजित मुधोळकरांना गंमत पहिल्यांदाच बघतोय. मी हा विचार करत होतो की एखाद्या मल्टीमिलियनर बापाची पोरगी किंवा एखादी गर्भ श्रीमंत विधवा यांच्याशी जर लग्न केलं तर मी या सगळ्या परिस्थितीतून, या सगळ्या कर्जातून अलगद बाहेर पडेल, नाही का? अरे गमतीत का असं ना, पण हा असा विचार. अरे विचार कसला पळवाटे ही मुधोळकर. बरं मरू दे, आपण कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर बोलत होतो, ते बोला. महत्वाच्या विषयावर आपण आता बोलणार आहोत, कारण आता आलेले आहेत आमचे पार्टनर विहंगराव भोसले. अरे मी ओळखतोय की आज मी. नाही नाही मल्हार, तू जो ओळखत होतास तो विहंग वेगळा. आता यांची नव्याने ओळख करून द्यायला हवी. हे माझे पार्टनर विहंग भोसले आता सध्या आपल्यावर जी परिस्थिती ओढवलेली आहे त्याचे हेच करता धरता. तू म्हणालास ना मगाशी ते कागद कोर्टात आडवे येणार आहेत आपल्याला, ते दादा होळकरांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य यांनीच तर केलंय. यांच्यामुळेच हा दिवस दिसतोय आज. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की त्या पेपरशी माझा काही एक संबंध नाहीये. पण काय ना, समोरच्या आणि जवळच्या माणसावर विश्वासच ठेवायचा नाहीये अशी शपथच याने घेतली म्हटल्यावर मी तरी काय बोलणार ना. कसं आहे विहंग, जे सत्य आहे त्याच्यावरच विश्वास ठेवायचा हा प्रॉब्लेम आहे माझा. नाही नाही, सत्य काय ते समजून न घेता विश्वास ठेवतोस ना, हा तुझा प्रॉब्लेम. ए, तुझ्याकडून सत्याचे धडे घेण्याची गरज नाहीये मला. फक्त जे पैसे तू कंपनीतून उचललेस ते परत कधी करणार आहेस तेवढंच सांग. 10 लाख रुपयांचा चेक मी कालच देऊन गेलोय. उरलेले 15,60,300 रुपये 2 दिवसात देऊन टाकेन आणि बाकीचे नंतर बघू. नंतर नंतर म्हणजे कधी? मी रस्त्यावर आल्यावर? हा, ते बाकीचं राहू दे, ते तुला नाही झेपणार. ते माझं मी बघेन काय ते. त्याचे काय 15,60,300 ते जे काय सांगत होतोस ना आकडे, ते पैसे देऊन टाक. मी करेन काहीतरी सोय. मला ना आत्ता कळलं विहंग, तुझं आणि माझ्या त्या बायकोचं इतकं छान का पटतं ते. हवेत बाता मारण्याच्या बाबतीत तुम्ही दोघंही एक्सपर्ट आहात. ती पण परवा असंच काहीतरी सांगत होती मला. तुम्ही काळजी नका करू, मी आहे तुमच्या सोबत. ती काय करणार आहे सोबत राहून? तुम्ही दोघं सोबत आहात म्हणून तर आज हे दिवस दिसत आहेत मला. तुझं महत्वाचं काम संपलं असेल तर मी निघू का? अरे हो, तुला तुझ्या बायकोला घेऊन देवदर्शनाला जायचं नाही का? नाही पण नाही, त्याच्या आधी मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. बोला.
कसं आहे विहंग, माझी ही एवढी मोठी फसवणूक करून तू या सगळ्यातून सहज सुटशील असं तुला कदाचित वाटलं असेल, पण तसं नाहीये. कारण अजूनही कागदोपत्री तू या कंपनीत माझा पार्टनर आहेस आणि तू तसाच राहशील. त्यामुळे तुझी सुद्धा या सगळ्यातून सुटका नाही. कळलं? हेच सांगायचं होतं मला. जा. गेलास तरी चालेल. देव तुझी वाट बघत असेल ना. आई आई मला बाहेर जायचं होतं. ते म्हणजे एरवी कधी विचारत नाहीस, आज बरी परवानगी मागायला आलीस ते. आई मला गाडी मिळेल का? म्हणजे हे मला कशाला विचारतेस? तुम्ही मालकीण बाई ना या घराच्या. मग मंजिरी सत्यजित मुधोळकर. आई प्लीज निदान आता तरी हा मुद्दा सोडा. कसा काय सोडणार? कदाचित यापुढे कायमचा डोक्यावर बसणार आहे तो. सत्यजित काय तुला सोडायला तयार नाही. तू हे घर आणि हा ऐशो आराम सोडायला तयार नाहीस. मग काय करणार? तुम्ही मालकीण बाई ना, नुसत्या बघत बसणार तुम्ही बसून. तुम्ही असं कितीही म्हणालात ना तरी तुम्हाला माहितीये माझ्या मनात असं काहीच नाही. तशी तू मनातून वाट बघतच असणार आहेस. एकदाची आमची सहनशक्ती संपली, श्वास संपले, मग तुझ्या मनाला शांती मिळणार. आई अहो असं का बोलताय तुम्ही? तुझ्या मनातलंच बोलले ना, वेगळं काही बोलली का? माझ्या मनात असं काहीच नाहीये. तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. तुझं काम झालंय ना, आता मला माझं काम करते. आई प्लीज हे बघा, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच नाहीये. मी मंजिरी प्लीज जास्त बोलू नको माझ्या समोर. जा आता. लिहू का? सत्य एक सांगायचं होतं. तुला माणसाने ओळखते, मला येते. काय आहे कोर्टात रोज ढिगाणी ही एवढी माणसं बघतो आणि त्यात ती क्रिमिनल असते. मुद्द्याचं तुम्हाला हे समजा रामायण सांगितलं, पण ते ऐकून मला असं नाही वाटत की तो विहंग तुला दागा देऊन त्या दादा होळकरला ते जमिनीचे पेपर नेऊन देईल म्हणून. मल्हार, मी मान्य करतो की तू कोर्टात ढिगानं माणसं बघत असशील, पण तू विहंग भोसलेला ओळखत नाहीस. त्याला मी ओळखतो. तो बोललेल्या प्रत्येक शब्दाचा, त्याच्या पापणीच्या लवण्याचा सुद्धा अर्थ कळतो मला. समजा आपण असं मानलं की त्या विहंगनं तुझा विश्वासघात केला, ते पेपर त्याने त्या दादा होळकरला नेऊन दिले, पण मग तू त्याच्या विरोधात फसवणुकीचा दावा का नाही ठोकत? तू हे करायला तर मोकळा आहे की. दावा ठोकून काय मिळणार आहे मला? केस लढत राहायची. मला होणारा त्रास, त्यानं माझी केलेली फसवणूक, याची भरपाई कशी होणार? मग काय करणार? काय माझी शिक्षा, माझा न्याय. जी शिक्षा मी मंजिरीला देतोय तीच शिक्षा मी विहंगला सुद्धा देणार. एखाद्या व्यक्तीनं आपली फसवणूक केली आणि आपण तिला आपल्या आयुष्यातून तोडून फेकून दिलं, तर त्या व्यक्तीची सुटका होते, ती पुढे जाऊन सुखी होते.
त्यापेक्षा त्या व्यक्तीशी संबंध न तोडता तिच्या समोर राहून सतत टोचून टोचून त्या व्यक्तीला तिच्या चुकीची जाणीव करून देत राहणे ही खरी शिक्षा आहे. त्यानं ती व्यक्ती आतून तुटते. तीच त्या व्यक्तीची खरी शिक्षा असते आणि तोच आपला खरा सूर. अरे हे ड्रायव्हर दादा कुठे गेले? हॅलो, बोला. मधुरा भोसले मॅडम. काय मोठ्या बहिणीची आठवण वगैरे येत नाही वाटतं तुला? लग्न झालं म्हणजे आपला नवरा आणि आपण, बस एवढंच ना? ताई तू पण काय ग लगेच चेष्टा करायला लागलीस ना? अरे बाप रे, म्हणजे आता आम्ही चेष्टा सुद्धा नाही करायची तुझी? बरोबर आहे बाबा. आता लग्नानंतर चेष्टा करायचा हक्क फक्त एका माणसाला आहे, नाही का? विसरलोच होतो आम्ही. दी प्लीज बघ, नाही तर मी फोन ठेवून दे ना. अरे आता एवढ्या गोष्टींनी राग यायला लागलाय तुला? असं म्हणतात ना, लग्नानंतर माणसं बदलतात. करेक्ट आहे, अशीच बदलतात माणसं. अच्छा, लग्नात तुला विहंगाला छळायला नाही मिळालं म्हणून आता तुम्हाला छळतेस? काय करू, लग्नात तुला छळायला मिळालं नाही आणि विहंग भाऊजींनी चान्स नाही दिला मला छळायला, म्हणून आपलं छळते. ए दी, तुला आठवते आपण तुझ्या लग्नात कसली सॉलिड धमाल केली होती? मी जिजूंचे बूट लपवले होते आणि तेव्हा जिजूंनी अख्खी नवी कोरी कार मला गिफ्ट दिली होती, आठवते? दी दी काय झालं तेव्हा? किती वेगळे वाटले होते ना ग जिजू? परिस्थिती बदलते ग मधुरा, आणि बदलणाऱ्या परिस्थिती बरोबर माणसं आपले चेहरे सुद्धा हरवून बसतात. दी प्लीज, परिस्थिती बदलेल, होईल सगळं व्यवस्थित, तू नको काळजी करूस. हीच एक आशा आहे ग मला. याच आशेवर एक एक दिवस पुढे ढकलते. झालं बरं, ते जाऊ दे. मला सांग, तू कशी आहेस? तू आनंदात आहेस ना? हो. आणि आमच्या विहंग भाऊजींची काळजी घे, कळलं? हो नक्की. ए हो, मी काय बोलत बसले? अगं तू येईलच आता. शिट, मला अजून स्वयंपाक करायचा आणि चल मी ठेवते, नंतर करते. बाप रे, ठेवा ठेवा भोसले बाई, आता तुम्ही संसारी झालात, आम्ही काय बोलणार? दी ठेवते, बाय. चल बाय बाय. वहिनी, अगं गणपती तोंडावर आलाय, अजून काय बी खरेदी केली नाही आपण. खरं सांगू वंस, एवढं कर्ज डोक्यावर असताना काही सुचत नाहीये मला. शेवटी त्या गजाननाला चिंता आपली. काय आते, काय गप्पा रंगल्या ती? आम्हा बायकांच्या गप्पा, त्यात काय मोठं? आणि सत्यजित, ऑफिसमध्ये काय चाललंय? नाही म्हणजे कर्जाचं काय, तू काही विचार केलास? आई, तू नको टेन्शन घेऊस, होईल सगळं नीट. आज मी मल्हारला बोलवून घेतलं होतं ऑफिसला. त्या कोर्ट केसचं तोच बघतोय आणि कर्जही फिटेल आपलं. अजिबात काळजी करू नकोस. हाय अंबाबाई, आता तूच काय केलंस तर बघ. अच्छा, म्हणजे माणसं काय कामाचीच नाहीत जणू? हा, अरे तसं नाही, पण या माणसांना आई अंबाबाईच बळ देते ना. आई, चालू द्या तुमच्या गप्पा, मी आलो. अरे चहा तर घेऊन जा. जरा आधी हात तोंड धुवून घेतो. चहा काय, माझी ती बायको देईलच मला. देईल की, पण नवऱ्याला चहा द्या, ती हाय का घरात? म्हणजे
मंजिरी घरात नाहीये? नाहीये. कुठे गेली? कुठे गेलीये मला माहित नाही. फक्त बाहेर जाते एवढंच म्हणाली. पण म्हणून आई तू तिला असंच जाऊ दिलंस, काहीच न विचारता? सत्यजित, कुठे जातीयस असं मी तिला विचारलं नाही आणि तिनेही मला काही सांगितलं नाही. तुला माहितीये मला तिचा चेहरा बघायला अजिबात आवडत नाही. पण हे असं मी नाही ना म्हणू शकत आई. नेमक्या वेळी हिचा फोन कधीच लागत नाही. आलो मी. अरे सत्यजित, तू आल्या आल्या कुठे निघालास बाहेर परत? येतो. मंजिरी 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 मंजिरी, अगं कशी आहेस? हा, किती दिवसांनी पाहतोय मी तुला. हे यु नो व्हॉट, आजच पेपरात माझ्या भविष्यात लिहून आलं होतं, प्रिय व्यक्तीची भेट घडेल. आणि सी ती घडली. लाज कशी नाही वाटत रे तुला? मंजिरी, अगं लाजायचं काय त्यात? हा, मी प्रेम करतो तुझ्यावर आणि प्रेमामध्ये लाज, लज्जा, शरम, मान, अपमान काही नसतं. चूक बरोबर काही नसतं. प्रेम वेड लागलाय तुला. करेक्ट. तूच अगदी बरोबर ओळखलंस मला. पाहिलंस हे प्रेम बोलतो तुझं माझ्यावर केवढं प्रेम आहे बघितलंस? हे बघ, तुला खूप चांगलं माहितीये की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. ए मंजिरी, असं नको ना बोलूस तू. असं कसं बोलतेस तू? तुझ्या नवऱ्यानं सत्यजित मुधोळकरनं सुद्धा हे मान्य केलंय म्हटल्यानंतर आम्ही दोघंच्या दोघं कसे चुकीचं असू शकतो? सांग ना. का वागतोस रे तू असा? असा कोणता गुन्हा केलाय मी की तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलायस? मंजिरी, अगं तुझ्या प्रेमाच्या ओढीने मी इथपर्यंत आलोय. मंजिरी, गेल्या 4 महिन्यात मला आयुष्याने जे रंग दाखवलेत ना, जी काही संकट ओढवली आहेत, या सगळ्यातून फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमाच्या ताकदीमुळे मी बाहेर पडू शकलो होतो. फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्यासाठी. बस आज माझ्या समोर आलास ना ते शेवटचं. पुन्हा जर माझ्या समोर आलास ना तर नाहीतर काय मंजिरी? हा, सांग ना. तू काही करू शकणार नाहीयेस. तू काही करू शकत नाहीस माझ्यावरच्या प्रेमापोटी. तू काही करू शकणार नाहीस. मंजिरी, तुला आठवतंय एकदा तूच मला म्हणाली होतीस की आपण या जगापासून लांब, जमिनीपासून चंद्रापर्यंत एक शिडी लावू आणि अशा ठिकाणी फक्त आणि फक्त आपण दोघंच जाऊ. ती वाक्य नाटकातली होती. हो, पण खरी होती. आणि किती मनापासून बोलली होतीस तू मंजिरी. आठवते तुला? ती वाक्य खरी, तू लिहिलेलं पत्र खरं, तो फोटो खरा. नाटक वगैरे सगळं खोटं होतं ग. बस बंद कर नाहीतर पुन्हा एकदा थोबाड फोडून ठेवीन मी तुझं.
कर ग कर. काय काय अपमान करायचं तो कर. आता मी ना या सगळ्याच्या पलीकडे गेलोय. तुझ्या तीर्थरूपांनी आयुष्यभरासाठी माझा पाय मोडला तेव्हाही मी काही बोललो नाही. तुझ्या नवऱ्याने मला जेलमध्ये पाठवलं तेव्हाही मी काही बोललो नाही. मग आता तरी का बोलेल ना. अजून लक्षात आहे ना ते सगळं? मग तरी माझ्या मागे मागे येतोस. दुसरा पाय नीट ठेवायचा आहे ना. काय मंजुरी? अगं पाय काय जीव सुद्धा द्यायला तयार आहे मी तुझ्यासाठी. मागून तर बघ. मी ना माझं हृदय असं तुझ्या हातात काढून देईन आणि त्यातून सुद्धा फक्त आणि फक्त तुझंच नाव तुला ऐकू येईल. खऱ्या प्रेमाचा आवाज ऐकू येईल तुला. मंजिरी ए मंजिरी 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 अगं माझ्यापासून लांब राहणं कसं कसं सहन करतेस तू? हा आणि का सहन करतेस? हे बघ एकदा का तू स्वतःशीच कबूल केलंस ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे की मग मग सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील. फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ आणि मला सांग की तू तुझ्या संसारात खरंच सुखी आहेस.